आपण नाराज नसल्याचं भुजबळांकडून स्पष्ट करण्यात येत आहे। तर भुजबळांकडून आव्हानांची पाठराखण देखील करण्यात आलेली आहे। मुश्रीफांकडून टीका करण्यात आलेली आहे। एकाच पक्षातले दोन सूर आपण पाहतोय। मनुस्मृतीच्या शालेय अभ्यासक्रमातील समावेशाला विरोध करा असा छगन भुजबळांचा भाजपला सल्ला आहे। विरोधाकरता मी विरोध करत नाही असं देखील भुजबळ म्हणतात। भुजबळांनी आव्हानांना सुनावलं नाही हे दुर्दैव आहे असं मुश्रीफांचं म्हणणं आहे। हरकत नाही, तुमचं ते विरोधक आहेत आपल्या काय जितेंद्र आव्हाड तर करा, त्यांचा निश्चय आमचं काय म्हणणं नाही। परंतु पहिल्यांदा त्या मनुस्मृती आमच्या याच्यात नको, शालेय अभ्यासक्रमामध्ये हे सांगा, त्या मनुस्मृती ती जाळा जी बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली। मग ठीक आहे, फक्त विरोधासाठी विरोध नाही। आमची जी आयडियोलॉजी आहे फुले शाहू आंबेडकरांची, मनुस्मृतीच्या विरुद्ध उभं राहणं, आणि त्याच्यासाठी जो जो उभा राहील त्याच्या हातून एखादी चूक झाली तर आम्ही सांगतो झाली चूक। तुम्ही जाण्याचं तर ठरवलं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा फोटो छापण्याची गरज काय? आणि याच्या फार मोठ्या भावना ह्या दुखावलेल्या आहेत, संपूर्ण देशाच्या संतप्त भावना आहेत। मला वाटतं त्यांनी कितीही माफी मागितली तर हे काय धुवून जाईल असं मला वाटत नाही, त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागेल। परंतु आमचे नेते भुजबळ साहेबांनी मनुस्मृतीचा बाजूला विषय पडेल म्हणून पाठिंबा देण्याचं वक्तव्य केलं, हे अतिशय दुर्दैवी आहे। त्यांनी या वस्ती त्यांना खडे बोल सुनावले पाहिजे होते। त्यांना अशा पद्धतीने जे केलेलं आहे हे अतिशय कृत्य चुकीचं आहे, अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता होती, ते भुजबळ साहेबांनी केलेलं हे फार दुर्दैवी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।